तर 2025 मध्ये ट्रॅक्टर उद्योगानं दमदार कामगिरी करत 10 लाख ट्रॅक्टर विक्रीचा विक्रमी टप्पा गेल्या वर्षी ओलांडला। त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना सुद्धा मिळाली। परंतु 2026 मध्ये मात्र ट्रॅक्टर विक्री मंदावण्याची चिन्ह असल्याचं मत उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केलंय। 2026च्या उत्तरार्धात एल निनो सक्रिय होण्याचा अंदाज हवामान संस्थांकडून वर्तवण्यात आलेला आहे। मॉन्सून हंगामाच्या उत्तरार्धात पावसाचं असमान वितरण वा खंड पडण्याचा इशाराही त्यामुळे देण्यात आलाय। परिणामी शेतकरी ट्रॅक्टर खरेदीसाठी सावध भूमिका घेण्याची शक्यता अधिक असून ट्रॅक्टर विक्रीवरही त्याचा परिणाम होण्याचे संकेत मिळू लागले आहेत। तसंच जागतिक पातळीवरती ट्रॅक्टरची मागणी सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ट्रॅक्टर निर्यातीला सुद्धा मोठ्या प्रमाणात ब्रेक लागेल असंही भाकीत वर्तवलं जात आहे। पश्चिम आशियातील तणाव दीर्घकाळ चालूच राहिला तर ट्रॅक्टर उद्योगाला अडचणीचा सामना सुद्धा करावा लागू शकतो। कारण देशामध्ये खरीप हंगामासाठी जर खतांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात झाला नाही तर एकूणच पिकांचं गणित सुद्धा बदलेल आणि त्याचा फटका सुद्धा या ट्रॅक्टर उद्योगाला बसण्याची शक्यता आहे।